विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षाच्या पदयात्रेत सहभागी झाले। भाऊ, तुम्ही राज ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले पाहिजे अशी तुमची प्रतिक्रिया होती, काय म्हणा? नाही नाही, दोन बंधू दोन कुटुंब एकत्र येत असतील तर काँग्रेस नेहमी स्वागतच करणार। हे बघा, राजकारणाच्या पलीकडे कौटुंबिक काही नाते असतात, संबंध असतात आणि त्या निमित्तानं एक वैचारिक माणसारखीच आहे, काही फार काही फरक आहे अशातला भाग नाही। आणि बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीतले दोघे तयार आहेत, त्यामुळे आमची भूमिका होती की त्यांनी एकत्र यावं दोन कुटुंब आणि त्यासाठी आम्ही स्वागत करू, अशी आमची भूमिका होती। पण अलीकडे जी काय आता भेट झालेली त्यावरून जे काही वावड्यातच फुटलेले आहे, त्यातून एक स्पष्ट आहे की असं जर होत राहील, ही चर्चा पुढे न्यायची, कार्यकर्त्यांचं मनोमिलनाचे काही बॅनर लागायचे आणि त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी फडणवीसांची बैठक व्हायची, यावरून ह्यात राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होते। कारण सातत्यानं विचार बदलणं आणि त्यामुळे राजकारणामध्ये भूमिका सातत्यानं बदलली की कोण विश्वास ठेवायला तयार नसतात। ही युती व्हावी अशी महाराष्ट्रातील मराठी माणसाची तयारी होती। मराठी माणसाच्या अस्मितेवर ही युती होऊ नये म्हणून महाराष्ट्रद्रोह्यांनी घाला घातला असेल तर मात्र ते महाराष्ट्रद्रोहीच आहे असं आम्ही मानतो। कारण राज ठाकरे हे मराठी भूमिका, पूर्वी उत्तर भारतीय विरोधी भूमिका होती, मराठी भूमिका स्वीकारली। आता राजजींच्या भूमिकेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाला सोबत युती करणं कधी परवडणार नाही, कारण ते उत्तर भारतीय विरोधात होते। त्यामुळं नॉर्थ इंडियन लोक सगळी ती त्यांचा मतदार ते सगळे विरोधात जातील। त्यामुळं ह्यांना एकनाथजी शिंदे बरोबर कदाचित युती करायसाठी त्यांचं पाऊल असू शकतं, पण दोन भाऊ एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाची अडचण होईल ही भीती त्या सगळ्या नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसत होती आणि त्यामुळे हे एकत्र येऊ द्यायचंच नाही ही भाजपची भूमिका आहे, ती आज दिसून आली। कारण यापूर्वीसुद्धा अशा चर्चा होत्या की हे दोनही भाऊ एकत्र येणार नाही, कारण भारतीय जनता पक्ष ईडी CBI या अशा एजन्सीचा वापर करेल आणि राज ठाकरेंना थांबवेल, फार प्रचंड चर्चा होत्या। हे मी म्हणत नाही, महाराष्ट्रातल्या ज्या चर्चा आहेत ते मी सांगतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोन भाऊ एकत्र येणार नाही की येऊ नयेत, येणार नाहीत अशी व्यवस्था भाजपांनी करणं हे अपरिहार्य आहे। कारण मुंबईमध्ये आता जो काही सर्वे पुढे येतो आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1 वर असला तरी मतांच्या फरकामध्ये दोघांमध्ये फार काही फरक नाही आणि त्यातल्या त्यात उबाटा आणि मनसे एकत्र आले तर एकतर्फा विजय तिकडे मुंबईमध्ये त्यांचा होऊ शकेल आणि काँग्रेसची साथ सोबत घेतले तर, नाहीतर आम्ही आपला आहेच स्वतंत्र। त्यांची भूमिका दोन भावाची येऊन एकत्र काय ठरतं, आम्ही आमचा हात आम्ही मिळवायला तयारच आहोत, पण कदाचित त्यांची भूमिकेमध्ये काही बदल झाला तर आम्ही स्वतंत्र लढू। पण आत्ताच्या ज्या सर्वेमधून दोन भाऊ एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेची सत्ता निर्विवाद म्हणजे मिळवू शकतात, असाही तो काही एक सर्वे होता। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कोणत्याही हालतीत मुंबई पाहिजे आहे आणि मुंबई हवी असल्यास दोन भाऊ एकत्र करू। आणि सुरजागड इथे 1 लाख वृक्ष तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली राज्य सरकारकडून, वन विभाग वेगवेगळे दावे करीत आहेत, काय म्हणा? नाही, असं आहे की शेतकऱ्याला एक झाड तोडायला परवानगी नाही, शेतकऱ्याला शेतीच्या अवजारासाठी, नांगरणीसाठी, वखरणीसाठी आणायला हे नाही, खुशाला 1 लाख झाडं परवानगी देतात। म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तर या संदर्भात कसं भरून काढणार याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। अनेक राजकीय मुद्द्यांवर विजय वडेट्टीवार हे प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत VMD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।